Good morning, guys. Today we'll continue the next part of elements of group first and second. In last lecture, up to I think reaction with halogens we are discussed. Now the next reaction is reducing nature. Means next property is reducing nature. As you know that lithium lithium has highest negative reduction potential. As you know that, so lithium is the most powerful what reducing agent. लक्षात येते मोस्ट पॉवरफुल कोण आहे विचारलं जातं तुम्हाला आणि सोडियम इज लिस्ट पॉवरफुल त्या टेबलमध्ये पाहिलं आपण वरच्या ठीक आहे ना सोडियम इज लिस्ट पॉवरफुल असं पण म्हणू शकतात ना विच ऑफ द फॉलोइंग इज मोस्ट पॉवरफुल रिड्युसिंग एजंट अँड लिस्ट पॉवरफुल रिड्युसिंग एजंट तुम्ही पॅराग्राफ मध्ये वर्क करत चला ठीक आहे ना तुम्हाला पॅराग्राफ मधूनच क्वेश्चन सॉर्ट आउट करून दिलं जातो करेक्ट ठीक आहे आता तिथे पीएलपीएन मध्ये नंबर ऑफ क्वेश्चन्स आहेत ते करू शकता तुम्ही ओके पण पॅराग्राफ मध्ये येत जा ते वाचत जा बाळांनो तुम्ही आणि त्याला रिलेट करत जा त्या क्वेश्चन्सला त्या रिगार्डिंग दी क्वेश्चन वाचल्यानंतर तुम्हाला समजेल की बाबा इथे कुठल्या टाईपचे क्वेश्चन्स विचार ह्या पॅराग्राफ वरती आहेत करेक्ट ना ग्रुप सेकंड एलिमेंट्स मध्ये ओके इज रिड्युसिंग पॉवर जी असणार आहे ती कमी असणार आहे कम्पेअर टू दी ओके फर्स्ट ग्रुप एलिमेंट्स करेक्ट कारण त्याचं इलेक्ट्रोड पोटेन्शियल कसं आहे लेस आहे कम्पेअर टू दी ओके इज फर्स्ट ग्रुप एलिमेंट्स तुम्ही हा टेबल बघू शकता सियर स्टँडर्ड रिडक्शन पोटेन्शियल करेक्ट इथं हायेस्ट कोणाचा आहे लिथियमचा आहे आणि लोवेस्ट कोणाचा आहे बघा सोडियमचा आहे लोवेस्ट सोडियमचा ठीक आहे मग हा स्ट्रॉंग रिड्युसिंग एजंट झाला हा वीक रिड्युसिंग एजंट झाला किंवा लेस पॉवरफुल रिड्युसिंग एजंट झाला अलग लक्षात त्याची ऑर्डर पाहिली आपण नेक्स्ट वन ग्रुप सेकंड एलिमेंट साठी करेक्ट हायेस्ट पोटेन्शियल कोणाचा आहे बघा बरं मोर निगेटिव्ह इलेक्ट्रोड पोटेन्शियल okay it is definitely okay for barium करेक्ट त्याच्यानंतर कोणाचं आहे बघा स्ट्रॉन्टियम देन व्हॉट कॅल्शियम अँड देन मॅग्नेशियम ओके अँड देन रेडियम तो रेडिओ असल्यामुळे ओके जास्त कन्सिडर करायचं नाही ओके ह्या दोन्हीच पोटेन्शियल सेम आहे आणि लास्ट वन इज बेरिलियमचं इथं कमी आहे इलेक्ट्रॉन पोटेन्शियल तो लेस रिड्युसिंग एजंट म्हणून ऍक्ट होतो लिस्ट रिड्युसिंग एजंट म्हणून ऍक्ट होतो आणि मोस्ट रिड्युसिंग कोण आहे इथं तर काय बॅरियम आहे आणि रेडियम आहे क्लिअर आहे ओके मग हे दोन पॉइंट्स खूप महत्वाचे होते रिगार्डिंग दी ओके रिड्युसिंग टेंडेन्सी और रिड्युसिंग एजंट ओके पुढे जाऊया आता रिड्युसिंग मध्येच ठीक आहे नेक्स्ट वन सोल्युशन इन लिक्विड अमोनिया आता इथलं प्रत्येक स्टेटमेंट हे आयएमपी आहे मी काय सांगितलं प्रत्येक स्टेटमेंट आयएमपी आहे बघा अल्कली मेटल जे आहेत ओके ते अमोनियामध्ये कसे आहेत सॉल्युबल आहेत अल्कली मेटल्स आर सॉल्युबल इन अमोनिया कलर पण विचारतात विच कलर ओके is produced when alkali metals are okay is dissolved in ammonia तर काय deep blue color solution and okay it is electrically this solution is a conductor of electricity good conductor why because of free electron ओके आणि ह्या इलेक्ट्रॉनला काय म्हणायचं अमोनिएटेड इलेक्ट्रॉन ओके येस हे सुद्धा महत्वाचं आहे म्हणजे काय सांगितलं मी इच अँड एव्हरी ओके स्टेटमेंट इज इम्पॉर्टंट इन दिस पॉइंट करेक्ट ना द अमोनिएटेड इलेक्ट्रॉन इज रिस्पॉन्सिबल फॉर द डीप कलर ओके विचारलं जातं डीप कलर ओके इज कॉज्ड ड्यू टू अमोनिएटेड इलेक्ट्रॉन डीप कलर ओके इज फॉर्म्ड ड्यू टू अमोनिएटेड इलेक्ट्रॉन समजलं ओके त्याच्यामध्ये हा बघा इलेक्ट्रॉन मेन्शन केलेलं इथं अमोनिएटेड इलेक्ट्रॉन आर यू गेटिंग ठीक आहे दीज सोल्युशन्स आर पॅरामॅग्नेटिक व्हाय बिकॉज अनपेअर्ड इलेक्ट्रॉन इज प्रेझेंट इन इट अनऑन स्टँडिंग लिबरेट्स हायड्रोजन स्लोली बघा ओके थोडा वेळ जर ठेवलं तुम्ही तर काय करतो तो हायड्रोजन गॅस लिबरेट करतो रिझल्टिंग इन द फॉर्मेशन ऑफ मेटल अमाइड तिथं फॉर्म काय होतो मेटल अमाइड सियर दिस इज द मेटल अमाइड आणि सोल्युशनचा कलर पण चेंज होतो कलर चेंजेस टू ब्रॉन्झ व्हेरी इम्पॉर्टंट क्लिअर झालं ओके सेकंड ग्रुप एलिमेंट्स ओके ग्रुप सेकंड एलिमेंट जे आहेत ते काय फॉर्म करतात डीप ब्ल्यू ब्लॅक कलर्ड सोल्युशन डिझॉल्व्ह होतात आणि काय फक्त इथं काय असणार आहे डबल असणार आहे तिथं काय व्हॅलन्सी एक होती ना म्हणून काय एकच इलेक्ट्रॉन पण इथं काय असणार आहे दोन इलेक्ट्रॉन्स असणार आहेत म्हणून दोन अमोनिया लागतील
करेक्ट. ओके, हे इक्वेशन बघू शकता तुम्ही आता. डायगोनल रिलेशनशिप. तर डायगोनल रिलेशनशिप ओके कशामुळे अराईज होते, तर चार्ज टू साईज रेशोमुळे अराईज होते. बरोबर आहे ना. ओके, त्याच्या साईज मध्ये ओके सिमिलॅरिटी आहे, सॉरी त्याच्या प्रॉपर्टीज मध्ये सिमिलॅरिटी आहे. आणि सिमिलॅरिटी कशामुळे, तर काय, चार्ज टू ओके साईज रेशो इथं पुढे मेन्शन केलेले बघा. ओके see here. In case of beryllium and aluminum, the charge to radius ratio of their ions is very similar. ठीक आहे ना, म्हणजे चार्ज टू रेडियस रेशो जो आहे तो सिमिलर असतो, एक्झॅक्ट नसतो. ओके, पण सिमिलर असतो. त्याच्यामुळे त्याच्या प्रॉपर्टीज मध्ये ओके थोड्या सिमिलॅरिटीज आहेत, सिमिलॅरिटीज. ठीक आहे ना. ओके, आता तुम्ही अॅनोमॅलस बिहेवियर पण स्टडी केलं की फर्स्ट ग्रुप जो आहे, हेड जो आहे प्रत्येक ग्रुपचा, ओके तो काय दाखवतो, अॅनोमॅलस बिहेवियर. ओके, तसे हे काय, जे फर्स्ट एलिमेंट्स आहेत ना ग्रुप फर्स्ट आणि ग्रुप सेकंड मधले, ओके ते काय दाखवतात, अॅनोमॅलस बिहेवियर्स दाखवतात, शो करतात. करेक्ट. सिमिलॅरिटी कशामध्ये आहे, इथे बघा डायगोनल रिलेशनशिप. लिथियम मॅग्नेशियम शोज सम सिमिलॅरिटीज, बेरिलियम अल्युमिनियम शोज सम सिमिलॅरिटीज. करेक्ट, त्यालाच काय म्हणतो आपण, डायगोनली रिलेटेड. मग असं पण तुम्हाला पेअर दिली जाते आणि विच ऑफ द फॉलोइंग पेअर इज डायगोनली रिलेटेड, असा क्वेश्चन तुम्हाला विचारू शकतात. लक्षात येते ना, डायगोनल रिलेशनशिप. मग हे तुम्हाला पाठच पाहिजे. लिथियम मॅग्नेशियम बेरिलियम अल्युमिनियम हे दोन्ही कशा आहेत, डायगोनली रिलेटेड विथ इच अदर. ओके ना, ठीक आहे. ओके, डायरेक्ट विचारतील क्वेश्चन लाईक दिस. विच ऑफ द फॉलोइंग pair which of the following pairs are diagonally related to each other. ठीक है ना. which of the following pairs shows diagonal relationship, असं लिहा. pairs show diagonal relationship. ठीक आहे. त्याच्यामध्ये ए ऑप्शन देतील लिथियम अँड बेरिलियम, सेकंड ऑप्शन देतील लिथियम अँड मॅग्नेशियम, थर्ड ऑप्शन देतील ठीक आहे बेरिलियम अँड मॅग्नेशियम, आणि डी ऑप्शन देतील तुम्हाला लिथियम अँड सोडियम. ओके, तर डायगोनली रिलेटेड कुठले आहेत, लिथियम अँड मॅग्नेशियम, त्याच्यामध्ये डायगोनल रिलेशनशिप आहे. समजलं ना. ओके, सहज क्वेश्चन विचारून जाऊ शकतात बघा तुम्ही. क्लिअर. पुढं some similarities, resemblance between lithium and magnesium. Okay, how they are resemble with each other. करेक्ट. ह्या दोन्ही बघा काय फॉर्म करतात, ऑक्साईड फॉर्म करतात, नायट्राइड फॉर्म करतात. इथे बघा लिथियम ऑक्साईड फॉर्म झाला, लिथियम नायट्राइड, तसं मॅग्नेशियम फॉर्म करतात. इथं ग्रुप 15 फर्स्ट एलिमेंट दिला, त्याच्यामध्ये लिथियम दिलेला आहे. सॉरी, एक्सेप्ट लिथियम म्हणले ऑदर दिलेले आहेत. सुपर ऑक्साईड फॉर्म करतो, परऑक्साईड फॉर्म करतात, मोनॉक्साईड फॉर्म करतात. करेक्ट. ग्रुप सेकंड एलिमेंट्स मोनॉक्साईड फॉर्म करतात आणि काय नायट्राइड फॉर्म करतात. ठीक आहे, सुपर ऑक्साइड्स नाही आहे त्याच्यामध्ये. इथं चेक करा, प्रोडक्ट्स ऑफ थर्मल डिकम्पोजिशन ऑफ कार्बोनेट्स हे रिलेटेड टू दी मॅग्नेशियम आणि लिथियम दिले वरती. करेक्ट ना. आणि अदर एलिमेंट साठी दिलेलं आहे इथं तुम्हाला. इथं चेक करू शकताय. ओके, लिथियम मोनॉक्साईड फॉर्म केला आणि तो कार्बन डायऑक्साइडला काय करतो, लक्षात येते का बघा. ओके, येस. ठीक आहे, इथं कार्बोनेटचं डिकम्पोजिशन आहे. सॉरी, वरती बघा कार्बोनेटचं डिकम्पोजिशन दिलंय. ओके, Li2O आणि CO2 फॉर्म होतो, MgO आणि CO2 फॉर्म होतो. कार्बोनेटचं डिकम्पोजिशन. अदर नो रिएक्शन. इथं ऑदर जे आहेत ते काय रिएक्शन शो करत नाहीत, पण काय ह्या बाबतीत मात्र ऑदर सुद्धा काय MO आणि CO2 देतात. ग्रुप फर्स्ट ऑदर एलिमेंट जे आहेत ते डिकम्पोज होत नाहीत, CO2 फॉर्म करत नाहीत त्या ठिकाणी. प्रॉपर्टी ऑफ क्लोराईड. क्लोराईडची प्रॉपर्टी काय आहे, लिथियम क्लोराईड असेल तर डी लिक्विसेंट आहे, मॅग्नेशियम क्लोराईड डी लिक्विसेंट आहे. ऑदर जे आहेत ते काय नो डी लिक्विसेंट.
आणि इथं सुद्धा बाकीचे जे आहेत ग्रुप सेकंड एलिमेंट्स ते डिलिक्विसंट दाखवतात. पण ह्याच्यामध्ये सिमिलॅरिटी आहे ना. पण ग्रुप फर्स्ट एलिमेंट जे आहेत ऑदर ग्रुप फर्स्ट एलिमेंट एक्सेप्ट लिथियम, ओके, नॉट डिलिक्विसंट. कुठले? क्लोराइड्स. हे बघा क्लोराइड्स इथं दिलेले आहेत का? फॉर्म्युला बघा इथं, डिलिक्विसंट म्हणल्यानंतर वॉटर ऍब्झॉर्ब करतात ते, मॉइश्चर ऍब्झॉर्बर. करेक्ट. हा फॉर्म्युला सुद्धा विचारला जातो, व्हेरी आयएमपी. लिथियम डिलिक्विसंट आहे, किती हायड्रेट फॉर्म करतो? तर डायहायड्रेट फॉर्म करतो. मॅग्नेशियम क्लोराइड किती हायड्रेट फॉर्म करतो? बरोबर आहे ना, तर ऑक्टाहायड्रेट फॉर्म करतो तो. वॉटर ऑफ क्रिस्टलायझेशन, सॉरी क्रिस्टलायझेशन म्हणायचं त्याला, बरोबर आहे ना. ओके, येस. किती वॉटर मॉलिक्युल्स लागतात? ओके, तर डेफिनेटली 8 वॉटर मॉलिक्युल्स. आणि इथं काय अप्रॉक्स दिलेलं आहे. म्हणजे थोडक्यात काय, हे सुद्धा काय क्रिस्टलायझेशन शो करतात. ओके, ऍब्झॉर्ब करतात वॉटरला. ओके, आणि हा MgCl मध्येच राहतो. ओके, तो काय वॉटरला ऍब्झॉर्ब करत नाही. मग ग्रुप फर्स्ट एलिमेंट एक्सेप्ट लिथियम आर नॉट डिलिक्विसंट. किती सिंपल टेबल दिलेलं आहे तुम्हाला. ओके, आणि टेबल वरती क्वेश्चन विचारायचे चान्सेस आहे. विच ऑफ द फॉलोइंग इज डिलिक्विसंट म्हणू शकतात. विच ऑफ द फॉलोइंग फर्स्ट ग्रुप एलिमेंट, बरोबर आहे ना. ओके, the carbonate of first group element decomposed to give CO2 असं म्हणू शकतात ना. समजलं हे? रिसेम्बलन्स बिटवीन बेरिलियम अँड अल्युमिनियम. ठीक आहे ना. ओके, नेक्स्ट रिसेम्बलन्स, हे लिथियम आणि मॅग्नेशियम मधलं रिसेम्बलन्स झालं. बेरिलियम आणि अल्युमिनियम मध्ये काय रिसेम्बलन्स, खूप महत्वाचा पॉइंट आहे. करेक्ट. नेचर ऑफ बॉन्डिंग बेरिलियम साठी काय बघा, चेन स्ट्रक्चर विथ क्लोरीन ब्रिजेस. Whether Lewis acid, strong Lewis acid आहे, definitely it is electron deficient. ऑर्गॅनिक सॉल्व्हेंट मध्ये डेफिनेटली सॉल्युबल आहे का? कोव्हॅलंट सॉलिड फॉर्म करतो तो, म्हणून सॉल्युबल आहे ऑर्गॅनिक सॉल्व्हेंट मध्ये. ठीक आहे, त्याच्या काय प्रॉपर्टीज दिलेल्या आहेत. ओके, एम्फोटेरिक मध्ये BO, ओके, SbCl2 HCl सोबत रिॲक्ट होतो, BeO आणि काय NaOH सोबत रिॲक्ट होतो. सो BeO इज एम्फोटेरिक विचारलं जातं, IMP आहे. BeO is amphoteric in nature. ओके, तसं अल्युमिनियम सुद्धा बघा, लेविस ऍसिड आहे, डेफिनेटली आहे. ब्रिज स्ट्रक्चर फॉर्म करतो, येस, डेफिनेटली सॉल्युबल आहे. अँड दिस इज ऑल्सो इट्स ऑक्साइड इज एम्फोटेरिक इन नेचर. दिस पॉइंट इज व्हेरी इम्पॉर्टंट. Its oxide is also amphoteric. This oxide is also amphoteric in nature. Are you getting? ठीक आहे. नेक्स्ट पॉइंट इज बघा, ग्रुप सेकंड एलिमेंट्स, ग्रुप 13 एलिमेंट्स सोबत. ओके, ग्रुप सेकंड एलिमेंट्स, ओके, जनरली काय आयोनिक कंपाऊंड्स फॉर्म करतात. अदर ग्रुप एलिमेंट्स आहेत ते, आणि 13 एलिमेंट्स जे आहेत ते कोव्हॅलंट कंपाऊंड फॉर्म करतात. ठीक आहे. अदर साठी ओके काय म्हणले, नॉट लेविस ऍसिड, नॉट, आणि हे काय आहेत लेविस ऍसिड्स आहेत. अदर साठी सांगितलंय. आता मॅग्नेशियम क्लोराइड लेविस ऍसिड म्हणून ऍक्ट होतो का? नाही. आलं का लक्षात? ठीक आहे. इथं काय असणार आहे, ऑदर हे आयोनिक असल्यामुळे इन्सॉल्युबल असणार आहेत, हे कोव्हॅलंट असल्यामुळे सॉल्युबल आहेत. करेक्ट. इथं ऑक्साइड्स कशा आहेत ऑदर एलिमेंट्सचे, जसं मॅग्नेशियम, ओके, ऑक्साइड असेल तर तो बेसिक असतो. बॅरियम ऑक्साइड बेसिक असतो, स्ट्रॉन्टियम ऑक्साइड बेसिक असतो, लक्षात ठेवा हे. आणि ह्याचे ऑक्साइड्स जनरली कसे असतात, एम्फोटेरिक असतात. ग्रुप 13 एलिमेंट्स. क्लिअर झालं हे? ठीक आहे ना. ऑदर सोबत कम्पेअर केलंय. अल्युमिनियम आणि बेरिलियम ह्या दोन्ही मध्ये कंपॅरिझन खूप महत्वाचं आहे. येस, त्याचे ऑक्साइड्स तुम्हाला विचारले जातात. ब्रिजिंग लेविस ऍसिडिटी विचारली जाते. विच ऑफ द फॉलोइंग इज लेविस ऍसिड, विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट लेविस ऍसिड, तुम्हाला विचारलं जातं. व्हेरी आयपी. ओके, आता नेक्स्ट प्रॉपर्टी कडे जाऊया आपण. दॅट इज दी यूज ऑफ एलिमेंट्स ऑफ ग्रुप फर्स्ट एलिमेंट्स अँड सेकंड ग्रुप एलिमेंट्स. ओके, हे युजेस तुम्ही करून घ्यायचं. आता युजेसला सांगायची गरज नाही काय. बायोलॉजिकल इम्पॉर्टन्स जे आहे ते एक्सक्लुडेड आहे पॉइंट. ठीक आहे ना. बायोलॉजिकल इम्पॉर्टन्स काय आहे, एक्सक्लुडेड पॉइंट आहे, त्याच्यामुळे ते करायची गरज नाही तुम्हाला. ओके, हा सुद्धा सम इम्पॉर्टंट कंपाऊंड्स मध्ये हा पॉइंट एक्सक्लुडेड आहे. सोडियम कार्बोनेट. करेक्ट. ठीक आहे. नेक्स्ट वन, सोडियम हायड्रॉक्साइड इज डेफिनेटली हा इन्क्लुडेड आहे. तर सोडियम हायड्रॉक्साइड कुठे फॉर्म होतो, तर काय इज डेफिनेटली कॅशनल केल्नर सेल मध्ये. हा सेल तुम्हाला विचारू शकतात. सोडियम हायड्रॉक्साइड इज प्रिपेअर्ड इन, खाली तुम्हाला शेलची नावं देतात, त्याच्यामध्ये कॅशनर केल्नर शेल हा महत्वाचा आहे.
ठीक आहे ना. कॅथोड जवळची रिॲक्शन विचारतात, ॲनोड जवळची रिॲक्शन विचारतात. या दोन्ही रिॲक्शन्स महत्वाच्या आहेत. येते का लक्षात? ओके. अमॅलगमेटेड ओके इज द सोडियम. सोडियम अमॅलगम फॉर्म होतो कारण काय, सोडियम जो आहे तो अमॅलगम वरती जाऊन डिपॉझिट होतो. समजलं. ॲनोड जवळ काय होतं, ऑक्सिडेशन रिॲक्शन. कॅथोड जवळ रिडक्शन रिॲक्शन होते. फक्त ओके मर्क्युरी जो आहे तो काय आहे तिथं, कॅथोड आहे. मर्क्युरी इज युज्ड ॲज अ कॅथोड. दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. अँड कार्बन रॉड इज ॲनोड. विचारलं जातं तुम्हाला ह्याच्यामध्ये कॅशनॉर केलर शेल मध्ये. समजलं. हे दोन्ही समजले रिॲक्शन्स तुम्हाला. ठीक आहे. येस. आता बघा परत सोडियम तुम्हाला काय करा, सोडियम हायड्रॉक्साईड ओके फॉर्म करायचं आहे. काय केलं जातं सोडियम हायड्रॉक्साईड फॉर्म करण्यासाठी? सोडियम हायड्रॉक्साईड इज ऑब्टेन्ड बाय ट्रीटिंग ओके येस सोडियम अमॅलगम विथ वॉटर. वॉटर सोबत फक्त हायड्रोलाइज करायचं आहे, जसं की सी हियर दिस इज सोडियम अमॅलगम. दिस रिॲक्शन इज व्हेरी इम्पॉर्टंट. ओके. रिॲक्ट्स विथ वॉटर टू फॉर्म NaOH, Hg and H2 gas. अंडरस्टूड. प्रॉपर्टीज बघा. ओके सोडियम हायड्रॉक्साईडच्या प्रॉपर्टीज मध्ये ओके काय सांगितलं, सोडियम हायड्रॉक्साईड इज व्हाईट डिलिक्विड. आता डिलिक्विड हा वर्ड यायला लागला परत म्हणजेच काय, इट हॅज अ टेंडेन्सी टू बिकमिंग लिक्विड. मॉइश्चराइज होतो तो लिक्विड मध्ये ओके कन्वर्ट व्हायची त्याची ॲबिलिटी आहे. वळण मेल्टिंग पॉइंट त्याचा ओके ह्याची काही गरज नाहीये. ओके. इट इज हायली सॉल्युबल इन वॉटर आणि एक्झोथर्मिक रिॲक्शन होते. लक्षात ठेवा, इथं नोट केलं तरी चालेल. ओके. सोडियम हायड्रॉक्साईड ज्यावेळेस तुम्ही वॉटरमध्ये ऍड करता ओके त्यावेळेस एक्झोथर्मिक रिॲक्शन होते. इट इज वॉटर सॉल्युबल, हायली सॉल्युबल आणि अल्कलाइन सोल्युशन फॉर्म होतं. ठीक आहे ना. ओके. आणखीन एक महत्वाचा पॉईंट काय आहे इथं बघा, द सरफेस ऑफ सोल्युशन ऍब्झॉर्ब्स ॲटमॉस्फेरिक CO2 टू फॉर्म Na2CO3. सोडियम कार्बोनेट फॉर्म करतो तो, त्याचा सरफेस ज्यावेळेस CO2 च्या कॉन्टॅक्ट मध्ये येतो NaOH. अंडरस्टूड. म्हणजेच काय, इट इज अ CO2 ऍब्झॉर्बर. मग विचारला जातो क्वेश्चन, विच ऑफ द फॉलोइंग ऍब्झॉर्ब CO2 ऑन इट्स सरफेस. तर डेफिनेटली कोण, NaOH फॉर्म ऍब्झॉर्ब करतो. अंडरस्टूड. ओके. युजेस तुम्ही वाचून घेऊ शकता. कॅल्शियम कार्बोनेट परत एक्सक्लुडेड पॉइंट आहे. एक्सक्लुडेड जो एक्सक्लुडेड आहे ना तो करायची गरज नाही तुम्हाला, नोट करून ठेवत चला. हायड्रोजन परऑक्साईड एक्सक्लुडेड आहे. इट इज एक्सक्लुडेड पॉइंट. समजते का? ओके. नेक्स्ट लिथियम ॲल्युमिनियम हायड्राइड. येस. तर लिथियम ॲल्युमिनियम हायड्राइड जो आहे ओके तो एक रिड्युसिंग एजंट आहे. आपण यूज केलेला आहे बरोबर आहे ना. ओके. त्याला ॲब्रिव्हेट कसं करतात, LaH. करेक्ट. ओके. तर त्याच्या काय प्रॉपर्टीज आहेत. लिथियम ओके इज हायड्राइड when reacts with AlCl3 to form lithium aluminum hydride. फॉर्म कसा होतो तर काय, AlCl3 पासून. हा लेविस ऍसिड आहे, लक्षात ठेवा. हा लेविस ऍसिड पासून फॉर्म होतो आणि हा लिथियम हायड्राइड आहे, आयोनिक कंपाऊंड. करेक्ट. विच फॉर्म्स व्हॉट, लिथियम अल्युमिनियम हायड्राइड. प्रिपरेशन आहे त्याचं हे, सॉरी प्रॉपर्टीज मध्ये म्हणलं. प्रॉपर्टीज बघा खाली. ओके. प्रॉपर्टीज मध्ये लिथियम अल्युमिनियम it reacts violently with water even okay is atmospheric moisture also. म्हणून लिथियम अल्युमिनियम हायड्राइडला आपण वॉटर सोबत यूज करत नाही कधीच, डायरेक्ट वॉटर सोबत कधी नाही. सेकंड स्टेप मध्ये वॉटर ऍड केलं जातं. लक्षात कशासोबत यूज केलं जातं, ड्राय इथर सोबत. आणि इट इज युज्ड ॲज अ रिड्युसिंग एजंट. ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये आपण स्टडी केलं कुठे कुठे लिथियम यूज केलं जातो. ठीक आहे. एस्टरचं अल्कोहोल मध्ये कन्व्हर्जन करतो, ऍसिडचं अल्कोहोल मध्ये कन्व्हर्जन करतो बरोबर आहे ना. PCl3 सोबत रिॲक्ट केलं ओके तर PH3 फॉर्म करतो, LCl3 फॉर्म करतो. फॉस्फिन फॉर्म करण्यासाठी ओके लिथियम अल्युमिनियम हायड्राइड यूज करतात. व्हेरी आयम्पी. ठीक आहे ना. ओके. हे होतं रिगार्डिंग एलिमेंट्स ऑफ ग्रुप फर्स्ट अँड सेकंड. करेक्ट. आता तुम्ही काय क्वेश्चन्स बघू शकताय रिगार्डिंग दी लिथियम सॉरी रिगार्डिंग दिस चॅप्टर. ठीक आहे. बघूया आपण क्वेश्चन्स. ओके. अल्कली मेटलच्या सेक्शन मध्ये बघायचं. PLBNचं बुक घेऊन बसा सोबत तुम्ही. 33 क्वेश्चन नंबर 33 ऑनवर्ड बघायचं. ठीक आहे ना. हायड्रोजन वरती तुम्हाला क्वेश्चन विचारणार नाही. ओके. त्याच्यामध्ये हा 33 सोपा आहे, काय प्रॉब्लेम नाहीये.
34 बघा बरं, क्वेश्चन नंबर 34 काय आहे, अमॉंग द अल्कली मेटल्स विच वन इज द रेडिओ ऍक्टिव्ह. काय काय दिलेलं आहे, लिथियम आहे, फ्रान्सियम आहे, ठीक आहे, सिझियम आहे आणि रुबिडियम आहे. कुठला ओके रेडिओ ऍक्टिव्ह आहे त्याच्यामध्ये? ओके सहज आहे, फ्रान्सियम. विचारला जाऊ शकतो, असा सिंपल क्वेश्चन सुद्धा तुम्हाला विचारतात. ओके अबंडन्स विचारलेला आहे 35 मध्ये. मोस्ट अबंडंट ओके ग्रुप फर्स्ट एलिमेंट, त्याच्यामध्ये सोडियम दिलेला आहे, लिथियम दिलेला आहे, सिझियम दिलेला आहे. ओके कुठला असतो, सोडियम. सोडियम इज द मोस्ट अबंडंट एलिमेंट, ग्रुप फर्स्ट एलिमेंट, अल्कली मेटल. ठीक आहे. येस क्वेश्चन नंबर 38 बघा. 38 element having electronic configuration. Electronic configuration given है 1s2, 2s2, 2p6, 3s2, 3p6, 4s1. Element having electronic configuration. किती इलेक्ट्रॉन्स आहेत? 2 plus 2 4, 10, 12 आणि हे किती झाले 7. 12 plus 7 19 इलेक्ट्रॉन्स आहेत. ओके कशामध्ये असणार आहेत 19 इलेक्ट्रॉन्स? आता डेफिनेटली पोटॅशियम मध्ये. पोटॅशियमचा ॲटॉमिक नंबर किती आहे? 19. हे असे क्वेश्चन्स तुम्हाला विचारले जातात. डायरेक्ट इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन देतात, एलिमेंट विचारतात. ठीक आहे. 39 सॉल्व करू शकताय. मेटल्स हॅव्हिंग n is equal to 6. द मेटल इज n is equal to 6 म्हणलं म्हणजे व्हॅलन्स सेल दिलेली किंवा पिरियड नंबर दिलेला आहे तसं. बरोबर आहे ना? ओके घेऊ शकताय ना किंवा लीना की म्हणू शकता अल्कली मेटल साठी फक्त. लीना की रब से फरियाद. पिरियड नंबर 2 आहे. 2 3 4 5 6. कोण झालं त्याच्यामध्ये? येस डेफिनेटली सिझियम. कोण आहे तो? सिझियम आहे. असे क्वेश्चन्स करा. 40 बघा, क्वेश्चन नंबर 40 काय म्हणले, सिलेक्ट द करेक्ट स्टेटमेंट. Li2CO3 is soluble in water. It is insoluble in water. Li2CO3. K2CO3 is definitely K2CO3 हा कसा आहे, सॉल्युबल आहे. पण काय कार्बोनेट जे आहेत ना, ओके ते कार्बोनेट्स तुम्हाला नाही आहेत, बरोबर ना, ग्रुप फर्स्ट एलिमेंट्सचे. तरी सुद्धा ओके तुम्ही करून ठेवा. कार्बोनेटचा पॉइंट जो आहे तो एक्सक्लुडेड आहे. ठीक आहे. येस पण लक्षात ठेवा K2CO3 जो आहे तो हायली सॉल्युबल आहे, म्हणून तो ओके सॉल्वे प्रोसेस ना प्रिपेअर करता येत नाही. सॉल्वे प्रोसेस ना, समजलं का? क्लिअर आहे. नेक्स्ट तुम्हाला सॉल्वे प्रोसेस बघायची असेल तर बघू शकता इथं वरती. ठीक आहे ना? ओके त्या पॉइंटच्या अंदर सोडियम कार्बोनेटच्या अंडर प्रिपरेशनच्या अंदर बघू शकताय. 41 बघा, क्वेश्चन नंबर 41. LiNO3 गिवन आहे. काय म्हणले, ऑन हिटिंग क्यूज काय फॉर्म होईल? NO3 ऑन हिटिंग. हीट केलं ओके तर काय फॉर्म होणार आहे? ट्वाइस घ्या. ऑन हिटिंग क्यूज Li2O प्लस ट्वाइस NO2 प्लस हाफ O2 हे रिएक्शन आहे. ठीक आहे. लिथियम नायट्रेटला काय केलं? हीट केलं. ओके सेम वे ना जसं की मॅग्नेशियम नायट्रेट असतो, बाकीचे फॉर्म करत नाहीत. समजतंय ना? ओके फक्त लिथियम नायट्रेटच फॉर्म करतो. काय? NO2 फॉर्म करतो आणि Li2O फॉर्म करतो. क्लिअर आहे ना? ओके क्वेश्चन नंबर 43 बघू शकताय. 43 द ब्लू कलर सोल्युशन ऑफ Na and NH3 can stand in queues. जर ब्ल्यू कलर ओके स्टँड केलं म्हणजेच काय थोडा वेळ ठेवलं ऍज इट इज ओके तर काय फॉर्म करतो? अमाइड फॉर्म करतो. NaNH2 NaNH2 विल फॉर्म मेटल अमाइड फॉर्म होतो तिथं. आत्ताच पाहिलं आपण वरती, बरोबर आहे ना? ओके 44 बघा. लिथियम स्टॅबिलायझर्स विच ऑफ द फॉलोइंग एनायन? O2 मायनस.
कारण कंपाऊंड काय आहे Li2O, O2 मायनसला स्टॅबिलाइज करतो तो. ओके, सिंपल क्वेश्चन आहे, डायरेक्ट ओके क्वेश्चन्स आहेत असे. ओके, नेक्स्ट बघा 48, क्वेश्चन नंबर 48 चेक करा. सॉलिड लिथियम शोज डायगोनल रिलेशनशिप विथ, लिथियम कोणासोबत डायगोनल रिलेशनशिप दाखवतो? मॅग्नेशियम सोबत. आणि बेरिलियम कोणासोबत दाखवतो? ॲल्युमिनियम सोबत. समजतंय ना? ओके, क्वेश्चन नंबर 52 चेक करा. 52 काय म्हणलं? विच ऑफ द फॉलोइंग इज हायड्रेटेड सॉल्ट. हायड्रेटेड कोण फॉर्म करतो? Li2 सॉरी LiCl जो आहे तो हायड्रेट होतो ना, आताच पाहिलं आपण. हायड्रेटेड सॉल्ट कोण फॉर्म करतो? ऍब्सॉर्ब मॉइश्चर एक्झॉर्बिंग कोण आहे? डिलिक्विसंट कोण आहे? तर लिथियम क्लोराइड आहे. बाकीचे करतात का सेम ग्रुप मधले? नाही, दे आर नॉट डिलिक्विसंट. ते कुठल्या फॉर्म मध्ये राहतात? मेटल क्लोराइडच्या फॉर्म मध्ये राहतात. ठीक आहे ना? ओके, येस. त्याच्याच खाली 53 बघा, क्वेश्चन नंबर 53 काय म्हणले? 53 मध्ये Li and Mg shows diagonal relationship due to, कशामुळं? सिमिलर आयोनिक साइज. ऑप्शन ए येणार आहे तसं. स्ट्रेट फॉरवर्ड क्वेश्चन्स आहेत सगळे. करेक्ट ना? ठीक आहे. नेक्स्ट वन, क्वेश्चन नंबर 55 चेक करा. हायेस्ट पोलरायझिंग पॉवर विचारले. हायेस्ट पोलरायझिंग पॉवर कोणाची असणार आहे? लिथियमची. का? स्मॉलर आहे ना तो. ओके, इट इज व्हेरी स्मॉल ॲज कम्पेअर टू दी अदर. सोडियम पेक्षा, पोटॅशियम पेक्षा, रुबिडियम पेक्षा, म्हणून त्याची हायेस्ट पोलरायझिंग पॉवर आहे. स्मॉलर दी साइज, हायर इज दी पोलरायझिंग पॉवर. करेक्ट. 56 काय म्हणलं? सेकंड आयोनायझेशन एन्थॅल्पी ऑफ अल्कली मेटल इज व्हेरी हाय बिकॉज. आता सोडियम मधला एक इलेक्ट्रॉन आपण रिमूव्ह केला, Na+ फॉर्म केला आपण. ओके, इट बिकम्स its electronic configuration is same as neon. Neon is the stable gas. Its electronic configuration is stable. करेक्ट ना? ओके, म्हणून काय ऑप्शन कुठला येणार आहे बघा त्याच्यामध्ये? इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ M+ ion is similar to that of the inert gas. So option is what? B. ठीक आहे. नेक्स्ट वन 57 चेक करा. IMP आहे हा सुद्धा क्वेश्चन. 57 काय म्हणलंय? अल्कली मेटल्स आर स्ट्रॉंगेस्ट रिड्युसिंग एजंट ड्यू टू. स्ट्रॉंग रिड्युसिंग एजंट का आहेत अल्कली मेटल्स? ओके, तर काय त्याची आयोनायझेशन एन्थॅल्पी काय आहे? लो आयोनायझेशन एन्थॅल्पी. बरोबर आहे ना? ओके, आणि हाय काय म्हणू शकता तुम्ही? रिडक्शन पोटेन्शियल. करेक्ट ना? स्टँडर्ड रिडक्शन पोटेन्शियल हायली निगेटिव्ह आहे. आयोनायझेशन एन्थॅल्पी काय आहे त्या एलिमेंटची? लोअर आहे. सो ऑप्शन इज व्हॉट? ए. ए ऑप्शन असेल. 58 IMP क्वेश्चन आहे 58 सुद्धा. काय म्हटलंय? लिथियम इज स्ट्रॉंगेस्ट रिड्युसिंग एजंट इन ॲक्वेस सोल्युशन ड्यू टू. स्ट्रॉंगेस्ट रिड्युसिंग एजंट का काय ऍक्ट होतो तो? लिथियम. सिंपल आन्सर आहे त्याचा. हायड्रेशन एनर्जी हायेस्ट आहे लिथियमची. तो ओके स्मॉलर साइज असल्यामुळं ओके हायड्रेशन एनर्जी हायर आहे. हायड्रेशन ओके एनर्जी जी आहे ओके इज हाय. हायड्रेट होतो ना तो, फास्ट हायड्रेट होतो. स्मॉलर साइज असल्यामुळं फास्ट हायड्रेट होतो. ओके, त्याच्यामुळे हायड्रेशन एनर्जी हायर आहे म्हणून ओके येस तो इझिली इलेक्ट्रॉन डोनेट करून काय होतो वॉटरमध्ये काय होतो तो हायड्रेट होतो. समजलं ना? ओके, आता जनरली काय की बिगर साइज असेल तर इझिली इलेक्ट्रॉन डोनेट झाला पाहिजे, पण लिथियम इलेक्ट्रॉन डोनेट करतो फास्ट. कशामुळे? तर काय हायड्रेशन एनर्जीमुळे. समजलं हे? ओके, 60 बघा. क्वेश्चन नंबर 60. सिलेक्ट द रॉंग स्टेटमेंट अबाउट द अल्कली मेटल्स. अल्कली मेटल साठी रॉंग स्टेटमेंट विचारले तुम्हाला. ओके, काय असेल बघा? ऑल फॉर्म
MnH2 अमाइड फॉर्म करतात का सगळे? येस. ऑल फॉर्म सुपर ऑक्साइड सगळेच फॉर्म करतात का? ऑल फॉर्म आयोनिक हायड्राइड सगळेच आयोनिक हायड्राइड फॉर्म करतात, ते चेक करायचं तुम्हाला. ऑल रिॲक्ट विथ नायट्रोजन डायरेक्टली, वेदर इट इज पॉसिबल. येस. त्याच्यामध्ये फर्स्ट बघा, ऑल फॉर्म MnH2 डेफिनेटली अमाइड फॉर्म करतात सगळे, ठीक आहे. सेकंड, ऑल फॉर्म सुपर ऑक्साइड MO2. ओके, फर्स्ट स्टेटमेंट हा आय थिंक ऑल फॉर्म MnH2 म्हटले सगळेच अमाइड फॉर्म करत नाही. ऑल फॉर्म सुपर ऑक्साइड सगळे सुपर ऑक्साइड फॉर्म करत नाहीत, पॉसिबलच नाही. ऑल फॉर्म आयोनिक हायड्राइड्स, येस डेफिनेटली हे सगळे काय करतात? आयोनिक हायड्राइड्स फॉर्म करतात. IMPN. नेक्स्ट, ऑल रिॲक्ट विथ नायट्रोजन डायरेक्टली, पॉसिबल नाही, सगळेच नायट्रोजन सोबत रिॲक्ट होत नाहीत. सो ऑप्शन इज व्हॉट? बी. 1, 2 आणि 4 हे तीनच स्टेटमेंट कसे आहेत? रॉंग आहे. सिलेक्ट द रॉंग स्टेटमेंट. करेक्ट ना? नेक्स्ट वन सिंपल होता. 62 बघा, क्वेश्चन नंबर 62. काय सांगितलं 62 मध्ये? विच ऑफ द फॉलोइंग कार्बोनेट डू नॉट इव्हॉल्व CO2 ऑन हीटिंग. आता परत कार्बोनेटचा ओके क्वेश्चन आला. CO2 कुठला इव्हॉल्व करत नाही. ओके, त्याच्यामध्ये ऑप्शन कुठला असणार आहे तर बघा, एकतर काय सेकंड इव्हॉल्व करत नाही. ओके, लिथियम आणि मॅग्नेशियमचे ऑक्साइड्स इव्हॉल्व करतात. Li2CO3 काय फॉर्म करतो? Li2O प्लस CO2. मॅग्नेशियम साठी MgCO3 मध्ये ओके MgO प्लस CO2 हे पॉसिबल आहे, पण अदर केसेस साठी पॉसिबल नाही. CS2 असेल, K2 असेल, त्याच्यासाठी पॉसिबल नाही. इट मीन्स ऑप्शन इज डी. 2 and 4 डू नॉट इव्हॉल्व CO2. ठीक आहे. 64 IMP क्वेश्चन आहे. विच ऑफ द फॉलोइंग एलिमेंट फॉर्म पेरॉक्साइड. कुठला एलिमेंट पेरॉक्साइड फॉर्म करतो? तर सोडियम फॉर्म करतो. करेक्ट. सुपर ऑक्साइड्स कुठला फॉर्म करतो? येस, विचारलं जातं हे तुम्हाला. विच ऑफ द फॉलोइंग एलिमेंट डज नॉट फॉर्म सुपर ऑक्साइड. डज नॉट फॉर्म म्हणलंय, लिथियम फॉर्म करत नाही, सोडियम फॉर्म करत नाही, बरोबर आहे ना. सोडियम आणि लिथियम हे दोन्ही फॉर्म करत नाहीत. याचा अर्थ ऑप्शन मध्ये काय दिले तुम्हाला? लिथियम दिलेलं आहे. सो ऑप्शन इज व्हॉट? 1. करेक्ट ना? नेक्स्ट 66 IMP क्वेश्चन परत. 66 काय म्हणलंय? anion प्रेझेंट इन सुपर ऑक्साइड इज. सुपर ऑक्साइड जसं की K2O लिहितो आपण, हा सुपर ऑक्साइड आहे. anion कुठला असतो? K2 म्हणजे सॉरी ट्वाइस K प्लस प्लस ओके, इथं रॉंग लिहिलं मी. काय लिहायला पाहिजे होतं? KO2 लिहायला पाहिजे होतं. KO2 K प्लस प्लस O2 मायनस. दिस इज द anion. सो ऑप्शन इज व्हॉट? ए. सुपर ऑक्साइड्स मध्ये समजलं हे? ओके, आता क्वेश्चन नंबर ओके चेक करा 70. क्वेश्चन नंबर 70 बघा. ऑक्साइड्स ऑफ अल्कली मेटल्स आर. अल्कली मेटलचे ऑक्साइड्स कसे असतात? बेसिक असतात, बरोबर आहे का? बेसिक इन नेचर, बेसिक सगळेच ऑक्साइड्स बेसिक असतात. अल्कली फॉर्म करतात ते ऑन रिएक्शन विथ वॉटर. करेक्ट ना? ठीक आहे. 71 खूप महत्वाचा क्वेश्चन आहे. 71 काय विचारलंय? विच ऑफ द फॉलोइंग इज मोस्ट बेसिक ऑक्साइड. मोस्ट बेसिक ओके, काय काय दिलेलं आहे? लिथियम, सोडियम, पोटॅशियम, रुबिडियम. डाउन द ग्रुप बेसिसिटी इन्क्रीजेस. बेसिसिटी increases down the group. Size of okay is cation and anion. बरोबर आहे ना? Size of cation increases, basicity increases. समजलं हे?
ओके, त्याच्यानंतर पुढे काय विचारलंय 72. The correct order of stability of falling superoxide is superoxide कशावरती डिपेंड असते? साइज वरती. स्टॅबिलिटी okay is directly proportional to size of cation. Size of cation. Okay, मग काय काय दिले? CsO2, this is correct option. RbO2 and then KO2. साइज आणि स्टॅबिलिटी ह्या दोन्हीचं रिलेशन घ्यावं लागेल तुम्हाला. ओके, बेसिसिटी वरती क्वेश्चन विचारायचे खूप चान्सेस आहेत. बेसिक ऑर्डर, बेसिसिटी ऑफ अल्कली मेटल हायड्रॉक्साइड्स फॉलो द ऑर्डर. ओके, कुठला मोर बेसिक असणार आहे त्याच्यामध्ये? जो बिगर आहे, ठीक आहे ना. ओके, CsOH, त्याच्यानंतर काय RbOH, डाऊन द ग्रुप बघायचं, KOH and then NaOH. ओके, अगोदर कोण येतो? लिथियम. स्मॉलर आहे साइज ना, समजलं का? स्मॉलर दी साइज लेस इज द बेसिसिटी, कारण त्याचा ओके डिसोसिएशन फास्ट होत नाही. पोटॅशियम बरोबर आहे ना. ओके, रुबिडियम, सीझियम, डाऊन द ग्रुप बेसिसिटी काय होते? इन्क्रीज होते. आलं लक्षात? नेक्स्ट वन, क्वेश्चन नंबर 76 चेक करा. 76. The reactivity of metal with water in the order of. वॉटर सोबत रिॲक्टिव्हिटी विचारले तुम्हाला. ओके, सगळ्यात जास्त रिॲक्टिव्ह कोण असणार आहे वॉटर सोबत? जो इझिली इलेक्ट्रॉन डोनेट करू शकतो. ओके, ज्याची साइज लार्जर आहे तो इझिली काय होतो? रिॲक्ट होतो वॉटर सोबत. CS, then Rb, then what? K, then Na, and then what? Lithium. विग्रसली रिॲक्ट होतात ही एलिमेंट्स. लिथियम लेस विग्रसली रिॲक्ट होतो. विचारले कोणासोबत? बरोबर आहे ना, वॉटर सोबत विचारलेलं आहे. नेक्स्ट 77. The reactivity of alkali metals with hydrogen is. हायड्रोजन सोबतची रिॲक्टिव्हिटी विचारली तुम्हाला. आता ही रिॲक्टिव्हिटी डेफिनेटली ओके काय? लिथियम विल रिॲक्ट फास्टर देन सोडियम देन पोटॅशियम, बरोबर आहे ना, देन रुबिडियम अँड देन व्हॉट? सीझियम, बरोबर आहे ना. ओके, काय रिझन आहे? हायड्रोजन जो आहे तो आता इलेक्ट्रोपॉझिटिव्ह आहे, बरोबर आहे ना. ठीक आहे, मग सीझियम कसा आहे? मोर इलेक्ट्रोपॉझिटिव्ह. मोर इलेक्ट्रोपॉझिटिव्ह एलिमेंट्स हे रिॲक्ट होतील का इझिली? नाही होणार. पण हा लेस इलेक्ट्रोपॉझिटिव्ह आहे एज कम्पेअर्ड टू दी ओके एस अदर एलिमेंट्स. जो लेस इलेक्ट्रोपॉझिटिव्ह आहे तो इझिली रिॲक्ट होतो. कारण काय की हायड्रोजन इथं निगेटिव्ह असणार, हायड्रोजन ऍक्सेप्टर आहे आणि हे कसे आहेत? डोनर्स आहेत. क्लिअर? ठीक आहे. हायड्राइड कॉम्प्लेक्स कोण फॉर्म करतो? 78. करेक्ट. अगेन व्हेरी इंपॉर्टंट क्वेश्चन. Which of the following metal form okay is complex hydride? लिथियम फॉर्म करतो. लिथियम, कारण काय? हायड्रेशन जे आहे लिथियमचं खूप होतं. ओके, त्याच्या अराउंडला वॉटर मॉलिक्युल्स खूप येणार आहेत. सोडियमच्या अराउंडला ओकेच नाही. साइज ऑफ ओके एस आयन डिक्रीजेस, हायड्रेशन इन्क्रीजेस, इट विल बी मोर हायड्रेटेड इन फॉर्म्स कॉम्प्लेक्स हायड्राइड. समजलं का हे? नेक्स्ट वन, क्वेश्चन नंबर 80 बघा. Which of the following metal hydride is strongest reducing agent? स्ट्रॉंगेस्ट रिड्युसिंग एजंट कुठला आहे जो इझिली डोनेट करू शकतो? आता लिथियम हायड्राइड म्हणलं की थोडंसं कोव्हॅलंट असणार आहे त्याच्यामध्ये. कोव्हॅलंट कॅरेक्टर ओके इज डिक्रीजेस डाऊन द ग्रुप. कोव्हॅलंट कॅरेक्टर डिक्रीजेस डाऊन द ग्रुप. समजलं ना. ओके, मग आता मोर रिड्युसिंग कोण असणार आहे? मोर मायनस चार्ज जिथं आहे ना ओके हायड्रोजन वरती ओके तो काय असणार आहे? मोर रिड्युसिंग असणार आहे. ओके, मग आरबीची साइज बिगर आहे ऑलरेडी लिथियम पेक्षा. दॅट्स वाय ओके RbH विल बी मोर रिड्युसिंग बिकॉज इट कॅन डोनेट हायड्राइड इझिली.
आलं का लक्षात? हे मोर आयोनिक हायड्राइड पण विचारू शकतात. आयोनिक, करेक्ट. चेक करा बरं, त्याच्यामध्ये मोर आयोनिक कोण आहे? डेफिनेटली परत RBH. का? लक्षात आलं ना, इथे कोव्हॅलेंट कॅरेक्टर मोर आहे, इथं आयोनिक कॅरेक्टर मोर आहे. ठीक आहे. पुढे काय? 82 एक्स्ट्रा मध्ये विचारलंय तो. NaBH4 इज युज्ड. NaBH4 माहिती आहे तुम्हाला, NaBH4 काय? रिड्युसिंग एजंट आहे. is used as a reducing agent. Correct? Okay. Question number 83. खूप easy question आहे 83. काय विचारलं? Which of the following has the most covalent character? Most covalent कुठला असणार आहे? Yes. सांगायची गरज आहे का आता तुम्हाला? Smaller the size of, okay, yes, cation, more is the covalent character. करेक्ट. ठीक आहे. सो 83 साठी ऑप्शन काय असणार आहे? डी. हो, त्याच्यामध्ये आणखीन एक महत्वाचं काय की अनायनची साईज बिगर असली पाहिजे आणि कॅटायनची साईज काय असली पाहिजे? स्मॉलर असली पाहिजे. इथं मोर पोलरायझेशन होतं, लाईक दिस. क्लिअर ना? सो ऑप्शन इज व्हॉट? डी, मोर कोव्हॅलेंट. हे फजान्स रूल मध्ये तुम्ही स्टडी केलं. फजान्स रूल केमिकल बॉन्डिंग मध्ये. ठीक आहे ना? ओके. असे नंबर ऑफ क्वेश्चन्स आहेत, एक नाही. पुढे चेक करू शकता आता. क्वेश्चन नंबर 87 चेक करा. अल्कली मेटल्स इम्पार्ट कलर टू दी बुन्सेन फ्लेम ड्यू टू. बुन्सेन बर्नर वरती, ओके, असते काय? फ्लेम शो करतात, जनरली येलो फ्लेम दाखवतात, बरोबर ना? ओके, येस. मग ही फ्लेम काय? आता वेगवेगळे कलर्स असतात तिथं वेगवेगळ्या एलिमेंटसाठी. सोडियम आहे, पोटॅशियम आहे, वेगवेगळे कलर्स दाखवतात. ठीक आहे. कशामुळे दाखवतात हे महत्वाचं आहे. कलर काय इम्पॉर्ट करतात? लो आयोनायझेशन एनर्जीमुळे. आयोनायझेशन एनर्जी कशी आहे? लो आहे. म्हणून इलेक्ट्रॉन जे आहेत ते इझिली काय होतात? रिमूव्ह होतात. म्हणून काय? समजलं हे? स्ट्रॉंगेस्ट बेस सांगू शकता नो डाऊट. ओके. हा, आता लिथियमचा कलर विचारलाय तुम्हाला. लिथियम इम्पार्ट विच कलर टू दी फ्लेम? ठीक आहे. क्रिम्सन रेड असतो. लिथियमचा कलर कुठला असतो? क्रिम्सन रेड. हे कलर थोडस करून घ्या प्रत्येकाचे. ठीक आहे ना? नेक्स्ट वन, क्वेश्चन नंबर 96 बघा. IMP क्वेश्चन आहे परत. Which of the following is used as a source of oxygen for artificial breathing? आर्टिफिशियल ब्रीथिंग साठी, ओके, कुठला सोर्स यूज करतात? तर KO2. सुपर ऑक्साइड मध्ये KO2 यूज केला जातो. सुपर ऑक्साइड आहे तो. अंडरस्टूड? ओके. नेक्स्ट वन, which of the following is liquid? 100, क्वेश्चन नंबर 100. ओके, काय ऑप्शन असेल? विच ऑफ द फॉलोइंग, ओके, इज लिक्विड म्हणलंय. Li2CO3. ओके, बाकीचे काय असतात? सॉलिड असतात. क्वेश्चन नंबर, ओके, 103. 103 काय म्हणलंय? विच ऑफ द फॉलोइंग कॉन्फिगरेशन एक्झिबिट्स मिनिमम फर्स्ट आयोनायझेशन एन्थॅल्पी? मिनिमम फर्स्ट आयोनायझेशन एन्थॅल्पी कशामध्ये असणार आहे? बी मध्ये. का? एस मध्ये एक इलेक्ट्रॉन आहे, तो फर्स्ट ग्रुप एलिमेंट आहे, सहज समजते तुम्हाला. काय कॉन्फिगरेशन? 1s2 2s2 2p, ओके, s6 3s1. समजलं हे? सिंपल क्वेश्चन होता. 106 बघा. 106 क्वेश्चन नंबर 106. विच ऑफ द फॉलोइंग हॅज द लार्जेस्ट साइज इन वॉटर? वॉटर मध्ये लार्जेस्ट साइज कोणाची असणार आहे? लिथियम. लार्जेस्ट आहेत का? मोर हायड्रेटेड. मोर हायड्रेटेड. त्याच्या अराउंडला वॉटर मॉलिक्युल्स खूप असतात, त्याच्यामुळे काय त्याची साईज काय होते? बिगर होते, आणि त्याची मुवमेंट काय होते? कमी होते. एक लक्षात ठेवा. लिथियम 2+ ची मुवमेंट काय होते? कमी होते. समजलं हे?
इझी आहे ना. 108 बघा, परत IMP क्वेश्चन आहे. 108 सहज समजते तुम्हाला. त्याचं रिडक्शन पोटेन्शियल ओके मोर निगेटिव्ह आहे तो स्ट्रॉंग रिड्युसिंग एजंट. मोर निगेटिव्ह कोणाचा आहे? -3.05. एचं किती आहे समजलं हे. सो ऑप्शन काय असणार आहे त्याच्यामध्ये? ए ऑप्शन. क्लिअर झालं कळलं नाही? अल्कलाइन अर्थ मेटल्स मध्ये बघा, क्वेश्चन नंबर 112 सहज विचारून जाऊ शकतात हा क्वेश्चन. विच ऑफ द फॉलोइंग अल्कलाइन अर्थ मेटल विच वन सॉरी अमॉंग दी म्हणले ना. ओके रेडिओ ऍक्टिव्ह कोण आहे? रेडियम. दिस इज द आन्सर. करेक्ट. हायेस्ट ॲटॉमिक रेडियस विचारलंय. ठीक आहे सांगू शकते ते, त्याचा काय प्रॉब्लेम नाही तुम्हाला. 115 काय आहे? फ्रॉम बेरिलियम टू बॅरियम. बेरिलियम टू बॅरियम काय म्हटलं? ॲटॉमिक नंबर इन्क्रीजेस. ठीक आहे. विच प्रॉपर्टी इन्क्रीजेस डाऊन द ग्रुप? डाऊन द ग्रुप इन्क्रीज काय होते? येस डेन्सिटी विल इन्क्रीज. डेन्सिटी बरोबर ना. ओके का आयोनायझेशन एन्थॅल्पी डिक्रीज होते, इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी डिक्रीज होते, इलेक्ट्रॉन अफिनिटी सुद्धा काय होते? डिक्रीज होते. इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी डिक्रीज झाले तर अफिनिटी डिक्रीजच होणार, मग डेन्सिटी काय होते? इन्क्रीज होते. करेक्ट ना. 116 बघा, 116 the element X has the electronic configuration. Electronic configuration given आहे 1s2 2s2 2p6 3s2 3p6 4s2. विचारले काय? the element X is किती इलेक्ट्रॉन्स आहेत चेक करा. 10 प्लस 8 18 20 आहेत, म्हणजे इट शुड बी कॅल्शियम. समजलं हे? 118 क्वेश्चन नंबर 118 चेक करा. सेकंड आयोनायझेशन एन्थॅल्पी ऑफ अल्कलाइन अर्थ मेटल्स आर लेस दॅन अल्कली मेटल्स, मोर दॅन अल्कली मेटल्स, इक्वल टू अल्कली मेटल्स, इक्वल टू हॅलोजन्स. काय असणार आहे? सेकंड आयोनायझेशन एन्थॅल्पी विचारले. सेकंड. ओके आता जनरली बघा, सपोज मॅग्नेशियम आहे. फर्स्ट आयोनायझेशन एन्थॅल्पी म्हणलं की मॅग्नेशियम प्लस. ठीक आहे ना. दिस इज आयोनायझेशन एन्थॅल्पी फर्स्ट. Later on, okay, is Mg plus, gives Mg2 plus. बरोबर आहे का? ठीक आहे. आता लास्ट सेल मध्ये त्याच्या दोनच इलेक्ट्रॉन आहेत, 2 8 2 आहेत. इथं 2 8 आणि 1. आता हा इझिली इलेक्ट्रॉन डोनेट करतो. ओके ऍज कम्पेअर्ड टू सेकंड आयोनायझेशन एन्थॅल्पी ऑफ सोडियमचा जर विचार केला तुम्ही 2 8 इट इज व्हेरी हाय. बरोबर आहे ना. ओके बट इट इज लेस दॅन ओके सेकंड आयोनायझेशन एन्थॅल्पी ऑफ फर्स्ट ग्रुप एलिमेंट्स. समजलं? ओके कारण काय? इट बिकम स्टेबल आफ्टर डोनेटिंग दी इलेक्ट्रॉन. या सेकंड आयोनायझेशन एन्थॅल्पी मध्ये जर कम्पेअर केलं तर काय? सेकंड ग्रुप एलिमेंटची आयोनायझेशन एन्थॅल्पी लेस असते एज कम्पेअर्ड टू दी फर्स्ट ग्रुप एलिमेंट्स अल्कली मेटल्स. समजलं हे? ओके इलेक्ट्रोपॉझिटिव्ह सांगू शकता तुम्ही. क्वेश्चन नंबर 121 बघा. 121 ऑल अल्कलाइन अर्थ मेटल्स बर्न इन एअर टू फॉर्म. एअर मध्ये बर्न झाले की काय फॉर्म करतात? ऑल अल्कली मेटल्स, अल्कलाइन अर्थ मेटल्स. ओके डेफिनेटली दे फॉर्म मोनॉक्साइड आणि नायट्राइड. ठीक आहे ना. नायट्राइड्स फॉर्म करतात. सिंपल क्वेश्चन होता हा सुद्धा. ओके नेक्स्ट क्वेश्चन चेक करा. क्वेश्चन नंबर 122 चेक करा. 122 which of the following element burn in air with dazzling brilliance. dazzling brilliance म्हणजे आता हा मॅग्नेशियम आहे. ओके तो सिंपल आहे, असा क्वेश्चन विचारायचे काही चान्सेस नाही. ओके तरी सुद्धा लक्षात ठेवा इट बर्न्स विथ dazzling brilliance. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 24 बघा. 124 काय म्हणलंय? जनरली ऑक्साइड्स ऑफ अल्कलाइन अर्थ मेटल्स आर. जनरली म्हणले. ठीक आहे ना. ओके 124 साठी काय सांगाल मग? बेसिक. जनरली ते ऑक्साइड्स कसे असतात? बेसिक इन नेचर.
विच ऑफ द फॉलोइंग इज एम्फोटेरिक म्हणले. जनरली बेसिक आहे पण काय त्याच्यामध्ये काय एम्फोटेरिक सुद्धा आहेत ऑक्साइड्स. कुठला एम्फोटेरिक आहे मग BO. BO इज एम्फोटेरिक आणि ऑदर कसे असतात बेसिक असतात. समजलं का? रिॲक्टिव्हिटी ऑफ अल्कलाइन अर्थ मेटल्स विथ वॉटर. वॉटर सोबतची रिॲक्टिव्हिटी काय असणार आहे रिॲक्टिव्हिटी ऑर्डर. ओके क्वेश्चन नंबर 128. रिॲक्टिव्हिटी ऑर्डर विचारली तुम्हाला. मोर रिॲक्टिव्ह कोण असणार आहे बॅरियम असणार आहे. देन स्ट्रॉन्टियम, देन कॅल्शियम, देन मॅग्नेशियम आणि देन बेरिलियम. बेरिलियम ओके डज नॉट रिॲक्ट विथ वॉटर, हॉट एज वेल एज कोल्ड वॉटर. रिॲक्ट होतो का हा नाहीच होत. क्लियर ना. बेसिक स्ट्रेंथ विचारली 129. IMP क्वेश्चन आहे विच ऑफ द फॉलोइंग इज स्ट्रॉंगेस्ट बेसिक हायड्रॉक्साइड. Size of metal increases, basic strength also increases. Barium hydroxide सेमच आहे ना. ओके कन्सेप्ट काय डिफरंट असणार आहे का नाही. ओके याची साईज कशी आहे बेरिलियम सॉरी बॅरियमची हायर आहे. परत एम्फोटेरिक हायड्रॉक्साइड विचारले होता. हे सुद्धा MB आहे 130. एम्फोटेरिक हायड्रॉक्साइड अमॉंग द फॉलोइंग इज कोण कुठला ऑक्साइड ओके एम्फोटेरिक असतो BO एम्फोटेरिक असतो. ठीक आहे. मग हायड्रॉक्साइड कुठला एम्फोटेरिक असतो तर तोच BOH टेकन ट्वाइस. हे दोन्ही काय असतात एम्फोटेरिक असतात. ठीक आहे. वीक बेस पण विचारू शकतात, स्ट्रॉंग बेस पण विचारू शकतात. 131 बघा क्वेश्चन नंबर 131. काय म्हणलं विच ऑफ द फॉलोइंग इज अ वीक बेस. तर वीक बेस कुठला असणार आहे त्याच्यामध्ये तर डेफिनेटली BeOH टेकन ट्वाइस. दिस इज द वीक बेस. सिंपल आहे ना. ओके सेकंड ग्रुप एलिमेंट फर्स्ट ग्रुप एलिमेंट मधलं तर वीक नसणार. सेकंड ग्रुप एलिमेंट मधला फर्स्ट जो एलिमेंट आहे विच फॉर्म्स वीक बेस. अंडरस्टूड. ठीक आहे. बेसिसिटी ऑर्डर विचारली 132 मध्ये 132. लक्षात ठेवा अल्कली मेटल हायड्रॉक्साइड्स काय असतात मोर बेसिक असतात एज कम्पेअर टू दी ओके अल्कलाइन अर्थ मेटल हायड्रॉक्साइड्स. करेक्ट. ठीक आहे. त्याचा ऑप्शन काय येतं बघा 132 साठी चेक करा. खूप महत्वाचा क्वेश्चन आहे. सीजियम हायड्रॉक्साइड काय असणार आहे मोर बेसिक असणार आहे. का असणार आहे मोर बेसिक सांगा बरं. सीजियम हायड्रॉक्साइड कारण काय इट इज अल्कली मेटल हायड्रॉक्साइड. लॅट्रॉन NaOH and then alkaline मध्ये जावा SrOH taken twice and then what MgOH taken twice. फर्स्ट ग्रुप एलिमेंट सेकंड ग्रुप एलिमेंट फर्स्ट ग्रुप मधले परत साईज नुसार लावला. अंडरस्टूड. IMP क्वेश्चन आहे हा सुद्धा व्हेरी IMP. समजलं का हे. ठीक आहे ना. सेम वे ना. ओके आणखीन काय क्वेश्चन तुम्ही सॉल्व्ह करा आता ह्याच्यामधले पुढचे क्वेश्चन सॉल्व्ह करा. हायड्रोजन पेरॉक्साइड नाही सांग इम्पॉर्टंट. कंपाऊंड्स ऑफ S ब्लॉक एलिमेंट्स त्याच्यामधले काही कंपाऊंड्स एक्सक्लुडेड आहेत. जो एक्सक्लुडेड पार्ट आहे ना त्याच्यावरचे क्वेश्चन सॉल्व्ह करायची गरज नाही. ओके बाकीचे क्वेश्चन सॉल्व्ह करा. आता फ्यू क्वेश्चन्स रिमेन आहेत ते सॉल्व्ह करू शकता तुम्ही आणि इझी क्वेश्चन्स आहेत. ठीक आहे. टुडे विल स्टॉप हियर. ऑल द बेस्ट.